या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात घेता काही सामाजिक राजकीय परिस्थिती अशा डेव्हलप झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकाच विचाराची माणसं आणि संघटना एकमेकांच्या विरोधात लढतात आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। 14-16 मतदारसंघ अशी आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आहे। दुसरं आम्ही जे म्हणत होतो की ज्या याद्या ज्या समझोता होणार आहे आणि जिथे समझोता होणार नाही अशी जी परिस्थिती आहे, जो पक्ष लढतोय त्याच पक्षाचा अस्तित्व। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आहे। उरलेल्या दोन पक्षांचं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याचं कारण गेले 20-25 वर्ष हे सातत्याने युतीच्या राजकारणामध्ये लढत आहेत आणि म्हणून जिथे काँग्रेस लढली असेल, जिथे एनसीपी लढली असेल, तिथेच यांचं अस्तित्व आहे आणि ज्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये हे लढलेले नाहीत त्याच ठिकाणी यांचं असणारं अस्तित्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे। तीच परिस्थिती आपल्याला असणारा सेना आणि बीजेपीमध्ये त्या ठिकाणी दिसते। ज्या ठिकाणी सेना गेले 20-25 लढत आलेली आहेत तेच मतदारसंघ ते मागत आहेत। ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद नाहीत म्हणून असणारा उमेदवारी मागत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षावरनं मला वाटतं ही परिस्थिती स्पष्ट होते अशी असणारी परिस्थिती आहे। भारतीय जनता पक्षामध्ये जी चर्चा चालू आहे आणि लोकही विचारतात आहेत की एवढे सगळ्या संघटनांची लोक घेण्याची त्यांना गरज काय आहे। त्यांची सुद्धा अवस्था तीच आहे की ज्या मतदारसंघामध्ये ते लढतायत किंवा लढत आलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य आहे, पण ज्या मतदारसंघामध्ये ते लढलेले नाहीत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं प्राबल्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ते प्राबल्य आपल्याला मिळावं म्हणून उमेदवार पळवण्याचा भाग चाललाय। काही पक्ष फोडून आपल्यामध्ये सामील करण्याचा भाग चाललाय आणि लेटेस्ट आपण असं जर पाहिलं तर मनसे सारख्या संघटनेला सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्यामध्ये समावेश करून घ्यायचा किंवा ॲडजस्टमेंट करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। मी एकच या ठिकाणी मानतोय, हे जेवढे पक्ष लढतात आहेत त्यांचे त्याच मतदारसंघामधली असणारी ताकद आहे, उरलेल्या मतदारसंघामधली त्यांची असणारी ताकद नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की वंचित बहुजन आघाडी हे कॅटलिस्ट म्हणून असणारा रोल त्या ठिकाणी प्ले करू शकते आणि ट्रेडिशनली जे आपण लढत आलेला आहात त्याचा असणारा फेर मांडणी जर आपण केली तर आपल्याला असणारा रिझल्ट फार चांगल्या पद्धतीने येतील अशी परिस्थिती आहे। पण दुर्दैवाने दोन गोष्टींचा असणारा अडचण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। एक म्हणजे प्रस्थापितांचं राजकारण आणि वंचितांचं विस्थापिताचं राजकारण। आम्ही असं म्हणत होतो की प्रस्थापित आणि विस्थापित यांचा समन्वय आपण असणारा ह्या इलेक्शनमध्ये करूया, परंतु त्याला या तिन्ही पक्षांचा नाकार होता आणि म्हणून आम्ही असणारा त्या ठिकाणी जाणार कसं म्हणजे बाहेर पडणार कसं या दृष्टीने आम्ही तुम्हाला 2 किंवा 3च जागा देतो अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी सुरुवात केली। दुसरी जी वंचितची असणारी ह्या तिघा पक्षांना अडचण जी होती
ती माझ्या अंदाजानं मुंबईच्या सभेमध्ये असताना जाहीर आपल्या सगळ्यांना असताना दिसलं की आमचं मोदीशी भांडण नाही, आदृशक्तीशी असताना भांडण आहे. इलेक्शनमध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाला तुम्हाला अंगावरती घ्यावं लागतं, त्याला टीकेचं असणारं शस्त्र तुम्हाला करावं लागतं आणि त्याचे असणारे 10 वर्षाचं कारोबार जो आहे तो लोकांसमोर कसा हितकारक नाही हे मांडणं त्या ठिकाणी असणारं आहे, आपण बघितलंय. आणि म्हणून त्या सभेमध्ये मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडू शकतो आणि त्याच्यामुळे अडचण होऊ शकेल, म्हणून मला फक्त 5 मिनिटं त्या ठिकाणी दिली. मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही, ती राहुल गांधीची सभा होती आणि राहुल गांधीला अधिक वेळ मिळाला पाहिजे होता याची मला जाणीव आहे.